ग्रुप यांच्या वतीने सहर्ष आणि विठुरायाच्या आतुरतेसाठी जंगल 13,519 रुपये खर्च केलेला आहे मी आषाढी एकादशीला. इथून आता जवळपास 2.5 किलोमीटर मे बी चालत जावं लागणार आहे. एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला दिसत असेल. आत्ता मी हा ब्लॉग कंटिन्यू करते, तोही एका गुड न्यूज सोबत. खरं तर हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ता ना माझा आवाज येतोय का नाही माहिती नाही, कारण आमच्या अपार्टमेंटच्या खाली विठ्ठलाची गाणी लावलेली आहेत. आज आषाढी एकादशी असल्यामुळे तुम्हा सर्वांना सगळ्यात अगोदर आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यामुळेच मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय, कारण की सगळा गाण्यांचा आवाजच तुम्हाला येणार आणि इकडे गर्दी दिसत असेल. आता इथे श्रीचा चाललेला आहे अभ्यास, कारण शांभवी झोपली आहे म्हणून तो म्हटला की मी अगोदर अभ्यास आवरून घेतो. ती एकदा उठली की ती मध्ये मध्ये करते, त्याला कधीच अभ्यास ती पूर्ण करू देत नाही, म्हणून तो शक्यतो ती झोपली आहे तोपर्यंत करतो. आणि जर ती जागी असेल तर मग तिला कुणीतरी खेळवत बसावं लागतं, तेव्हा त्याला ती अभ्यास करू देतात. त्याचा अभ्यास झाल्याबरोबर त्याने लगेच आंघोळ करून घेतली. तसं तर आज त्याच्या शाळेला सुट्टी आहे, तरी सुद्धा तो एवढा लवकर तयार झालाय. त्याचं कारण म्हणजे त्याला खाली जायचंय. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही इथे राहायला आलेलो, म्हणजे पहिलंच वर्ष होतं आमचं, आणि तेव्हा सुद्धा त्यांनी ना राजगिऱ्याचे लाडू वगैरे वाटले होते. यावर्षी केळी, राजगिऱ्याचे लाडू, हे सगळं वारकऱ्यांना वाटण्यासाठी त्याला जायचं, आणि तो म्हणून इतका खुश आहे. नंदवाळ्याला गर्दी असेल आज. गर्दी भरपूर आहे. चला बघा ग्राउंड ट्री आहे, आणि ते चिंच आहे बघा, बांबू आहे, बांबू. शांभवी तुझं काय असते मध्येच? 13,519 रुपये खर्च केलेला आहे मी आषाढी एकादशीला. बघा, मगाशी जेव्हा दूधवाल्या दादांनी बेल वाजवली ना, तेव्हाच त्या आवाजाने शांभवी उठलेली आहे. आणि आता इथं मी रताळं उकडून घेतलेत, म्हटलं तिच्यासाठी रताळाची खीर करते. तसं तर माझा, श्रीचा आणि यांचा तिघांचा पण उपवास आहे. आता शांभवी बघू दिवसभरात काय काय खाते. मला तर वाटतंय की तिला मी सगळं आमच्यासाठी जे बनवेल तेच देणार आहे, शाबू सोडून. इकडे श्री विठ्ठल रुक्माईला अभिषेक घालतोय. गेल्या वर्षी सुद्धा आषाढीला त्यानेच अभिषेक घातला होता, आणि त्याचा खूप हट्ट असतो या गोष्टीसाठी की मी करतो, आई राहू दे. आणि मला खूप भारी वाटतं तसं तर तो हे सगळं स्वतःहून पुढाकार घेऊन करतो. आता माझी मात्र एक चूक काल याच्यात झाली, ती म्हणजे कालच मी तुळशीची पानं किंवा मंजुळा यांनी सगळ्या गोष्टी काढून ठेवायला हव्या होत्या, पण माझ्या ते कसं लक्षातून विसरलं. त्यामुळे आज तोडायच्या नसतात मंजुळा आणि तुळशीची पानं, हे तुम्हीच मला मागच्या वर्षी सांगितलं होतं. त्यामुळे तुळशीच्या मंजुळा किंवा तुळशीपत्र तर तोडू नाही शकत, परंतु फुलं सुद्धा नाही आहेत. आज मी काल ड्युटीवरून येताना हे मला म्हटले होते की फुलं वगैरे आणायची आहेत का, तर मी म्हटलं नको, खाली मिळतात फुलं, खाली म्हणजे झाडाला वगैरे आहे तिथं आमच्या मंदिराच्या जवळ, तिथले घेऊन येते. आणि तिथे जाऊन जेव्हा बघितलं तर एकही फुल झाडाला नव्हतं, कारण की सगळ्यांनी आषाढीमुळे फुलं तोडून घेऊन गेले होते. आणि ह्यांना मी कॉल केला तर ते म्हणले आत्ता सॉरी मी ड्युटीवर नाही येऊ शकत. सो अशा पद्धतीने आमची साधी भोळी पूजा झालेली आहे. आता म्हणतात ना, भोळा भाव आणि देवा पाव. आपल्या मनातून जर सगळ्या गोष्टी असतील तर हे सगळं असावंच असं काही नाही, पण असेल तर अतिउत्तम, कारण विठ्ठलाला तुळस किंवा पांढरी फुलं ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रिय आहेत, पण ते माझ्याच्याने आज नाही शक्य झालं. सो इकडे माझा छोटा वारकरी पण तयार झालेला आहे, पाहू शकताय. त्याला छान असा गंध लावला आणि किती गोड दिसतोय श्री. आता मला तर काही बोलता येणार नाही, त्यामुळे मग मला सगळं ॲक्शन करूनच दाखवावं लागतं. आता तो खाली गेलाय आणि इथं दिसत असेल तर आमची जी सोसायटी आहे त्यांच्या वतीनं कॉन्ट्रीब्युशन करून वारकऱ्यांसाठी जे काही राजगिऱ्याचे लाडू आणि फराळाचे पदार्थ आहेत ते वाटण्यासाठी आमच्या बिल्डिंगच्या खालीच सुरू केलेले होते. आणि त्या ज्या आजी वगैरे आहेत तर त्या श्रीकडे देत होत्या, आणि श्री सगळ्यांना नेऊन तिकडे वारकऱ्यांना वाटत होतं. कारण की ही जी आता मंडळी चालली आहेत ना वारी,
ती चाललेली आहे नंदवाळला आणि ती आपल्या दारातून जातात आणि आपल्या म्हणजे आम्हीच नाही तर प्रत्येक जी काही सोसायटी आहे किंवा जे काही अपार्टमेंट आहेत किंवा दुकानं आहेत ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जसं शक्य होतं यथाशक्ती जे शक्य होतं ते फराळाचं असेल किंवा उपयोगी वस्तू असतील वारकऱ्यांसाठी तर त्या वाटत आहेत. आणि इथे मला इतकं छान वाटत होतं ना, श्री रस्त्याच्या मधोमध थांबून प्रत्येकाला ते देत होता आणि म्हणजे खूप कौतुक वाटतं की किती छोटूसा श्री तुम्ही पाहिलेला आहे. माझे जर जुने ब्लॉग पाहिले असतील तर त्याला मी असं नटवून थटवून छानपैकी जगद्गुरू तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वराचा पेहराव असं करून मी त्याला शाळेत पाठवायची. आज शाळेला सुट्टी आहे परंतु तो इतका या सगळ्या वारीमध्ये मागच्या वर्षीही आणि या वर्षीही खूप छान समरस होऊन जातो आणि ते करत असताना त्याला त्याचा आनंद मिळतो. स्वतःहून सकाळी आराम घेण्यापेक्षा त्याने उठणं प्रिफेअर केलं, लवकर उठून ह्या सगळ्या गोष्टी तो करायला गेला. सो आई म्हणून यापेक्षा आणखी मला जास्त काय हवं आहे. अशी गोष्टी असे संस्कार जर त्याच्या अंगी रुजत असतील तर आणखी काही नकोच असतं कुठल्याही आईला, बरोबर की नाही. आणि त्याच्या वयाच्या मानाने आता तो 4थीत आहे तरीही देण्याची वृत्ती किंवा ते वाटत असताना उभं राहून इतके तास थांबणं त्यावेळी म्हणजे पेशन्स बिल्ड होतातच. आणि वारीचा एक उद्देश जर पाहिला ना आपण तर त्या विठ्ठलाला भेटायला जाण्यापर्यंतचा जो प्रवास असतो वारीमधला तर तो जे काही वारकरी मंडळी आहेत त्यांच्या मनातला भाव, श्रद्धा आणि त्यानंतर त्यांचे जे पाय त्या दिशेने चालतात, ऊन वारा पाऊस काटे कुठे काही म्हणजे आजारपण अजून 1000 अडचणी येत असतात आणि ते सगळं फेस करताना एक प्रकारचे पेशन्स किंवा संयम बिल्ड होत असतो. सो हाही एक उद्देश असावा. बाकी मी तितकी सुज्ञ नाही आहे. तुम्हाला वारीविषयी अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता रताळं जी उकडून घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून शांभवीला ते भरवलं आणि तिला आता कुठला ड्रेस घालू हे मला कळत नव्हतं कारण खणाचा माझ्याकडे काळा फ्रॉक एक होता, ट्रॅडिशनल होते पण ते या अगोदर बऱ्याचदा घातलेले आहेत. त्यामुळे मग म्हटलं की एक दुसरा ब्ल्यू कलरचा खणाचा फ्रॉक आहे तर तोच तिला घालते आणि छानपैकी तयार करावं तिला. गेल्या वर्षी आई इथं होती आणि बऱ्यापैकी मला तिला तयार करण्यासाठी वगैरे आईची मदत झाली होती. आई भलेही उठून बऱ्याच गोष्टी नाही करू शकत पण तिथे जाग्यात बसून तिला काही गोष्टी दिल्या जसं की तिचा फ्रॉक किंवा तिला तयार कर म्हणून तर मस्त रेडी करून ती ठेवायची तिचं सगळं आवरून. परंतु यावर्षी सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात आणि अर्थात यांना आषाढीच्या दिवशी किंवा आणखी कुठलेही सण असतात मोठे तर त्या दिवशी बंदोबस्त असतो आणि आदल्या दिवशीपासून असतो. सो ते पहाटेच गेलेले आहेत आणि दुपारी मे बी आता ते फराळाला येतील. तोपर्यंत मग मी इकडे माझ्या छोटूशा रकुमाईला तयार करते. आता खरं माझ्याकडे छानपैकी साडीसुद्धा आहे नऊवार तिच्यासाठी पण आता मागेच आम्ही तिचं जावळ काढले ना तर त्यामुळे तेवढे जास्त केस नाही आहेत आणि साडी म्हणलं की केस जरा व्यवस्थित असतील किंवा झुट्टू घातला त्याला गजरा लावला तर छान वाटेल. आता बघा किती कौतुक वाटतं तिला जेव्हा पण मी तिला गंध किंवा टिकली लावते ना खूप खुश होते ती आणि असं हालत नाही अजिबात. म्हणजे तिला आवडतं ते सगळं करायला. आणि मुलींमध्ये ना अपसुक लहानपणापासून का कोणास ठाऊक थोडंसं नटण्याची वगैरे ती आवड असतेच आणि ती वारंवार तिच्यातनं मला दिसून येते. म्हणजे मी जर काही मेकअप करत असेल एखाद्या लुकसाठी किंवा कोलॅबरेशनसाठी तर ती इतकं जवळून असं पाहत बसते ना की काय करते आई आता काय लावते. तर बघा ती कशी व्यवस्थित बसते. म्हणजे तसं एरवी लहान मुलं खूप रडतात असं काही तयार करताना हे ते. म्हणजे मी आसपास पण बघते खूप जणी कमेंट पण करतात की शांभवी खूप कोऑपरेट करते. बऱ्याच शूटसाठी वगैरे सुद्धा ती लगेच इन्व्हॉल्व होते किंवा मग तितकं रडत नाही. तिला माझ्या हातातली गोपीचंद टिळ्याची बाटली हवी होती आणि त्यासाठी तिचं चाललं होतं. ती दिल्यानंतर ती गप्प बसली. शेवटी लहान बाळच आहे बघा ते कुठलंही असेल तर त्यांच्या मूडनुसारच आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आज एकादशी असून सुद्धा आतापर्यंत मी चहा सुद्धा घेतलेला नाहीये. एक एक काम करत करत कसा वेळ निघून जातो तेच कळत नाही. त्याच्यात जेव्हा घरात लहान मुलं असतील ना त्यांचा आवरता वेळेचं काही भानच राहत नाही. उलट घरात वयस्कर मंडळी असतील ना तर ते आपल्याला आठवण करून देतात त्यामुळे चहा आपला अजिबात स्किप होत नाही. तुमचं काय मत आहे याविषयी? बरं मोठा हार एक घातला होता पण तो खूपच लांब व्हायला म्हणून हा शॉर्ट घातला पण मॅडमना हा पण हार घालायचा नव्हता. तर तयार झाली आहे शांभवी. कशी वाटते आपली छोटूशी रखुमाई ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी माझा अवतार जरासा सुधारते. खरं साडी नेसावी म्हणते मी कारण की आता खाली दिंडी येईल थोड्या वेळातच पालखीच्या दर्शनाला जायचं आहे तर चला ही साडी नेसते.
तर ही अक्काची नाहटी नेसली आहे मी, आणि ज्यांनी पहिले ब्लॉग पाहिलेत त्यांना माहिती असेल की आषाढी एकादशीला शक्यतो अक्काची साडी किंवा तिची नाहटी किंवा मग माझी खणसाडीच नेसण्याचा प्रयत्न करते मी. देवाला नैवेद्य अर्पण केला. जाऊया, चला आता आम्ही खाली जातोय. ही साडी नेसली मी, अक्काची नाहटी. निघालोय आम्ही पालखीच्या दर्शनासाठी. शांभवी आणि मिस्त्री ऑलरेडी खाली आहे आणि तिचे बाबा ड्युटीला आहेत, त्यामुळे ते अजून तरी आलेले नाही. जेव्हा येतील तेव्हा मग पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ. आता इथे तुर्तास पालखी येते. इथं ना सगळा अहंकार गळून पडतो. राव रंक दोन्ही एकाच तराजूत मोजले जातात. इथे कुणी ना श्रीमंत ना कुणी गरीब, प्रत्येक जण त्या विठुरायाच्या पालखीच्या आगमनाची वाट बघतोय आतुरतेने. तुम्हाला दिसत असेल. श्रीमंत भेटला आम्हाला. ज्ञानेश्वर माऊली ट्रस्ट मंडळ शिवसेना शाखा यांच्याकडून सहर्ष स्वागत. हे आत्ता आलेत. कधी गेलेले? पहाटे 4:30ला. आता त्यांचा कॉल आलेला की मी घरी आलोय म्हणून, सो आम्ही निघालोय आता. अरे बापरे, एकदा सुद्धा बसलो नाही. 4 ग्रुप मध्ये काम केलंय. होय, मी बघितलं. मी तेवढ्यात त्यांचा फोन आला की आलोय मी म्हणून, आणि पहाटे गेलेले ते मुलांचं सगळी तर आतापर्यंत तिथेच होता. तर मी गेल्यास आता घेऊन आले. एवढा थकलाय तो. आणि आमची माऊली कशी दिसते ते सांगा कमेंट करून. गोड गोड माऊली नव्हती, त्यामुळे मंदिरात सकाळ सकाळी दर्शन झालं मस्त. तुम्ही लवकर गेलते ना, आम्हाला कुठे. आम्ही लेकरं बाळ सांभाळायचे आयुष्यभर. रात्री जाऊ आपण, काय अडचण नाही. एवढी धावपळ झाली ना माझी. आज पाऊस अजिबात नाही. इतकं ऊन आहे ना, असल्या उन्हामध्ये वारकरी पायी चालतायत. खरं कमाल आहे. शांभवीला घेऊन ना मी तिथं थोडंसं चालले तर हात गळून आले माझे. म्हणजे हे सोपं नाहीये वाटतं तेवढं ना. थोड्याच वेळात पालखी येईल. आमच्या खिडकीतून दिसतं, त्यामुळं ते की लोक किती वेळ झालं वाट बघतायत पालखीची. म्हणजे आता अक्का एवढे काम त्याला एवढं प्रसन्न वाटलं असं तिला ना. आणि प्रत्येक आषाढीला ना, कार्तिक वारी असू दे किंवा आषाढी, ते तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ना तो दिवसच वेगळा. हे असा माहोल बघितला ना, आपोआप आतून असं घरी भरून आल्यासारखं होतं. तिथं सुद्धा दर्शन घेताना मला फक्त ते विठ्ठल रुक्माई म्हणजे माझ्या अक्काच दिसत होती. आणि ते इतकंही वाटतं ना, म्हणजे ती असती तर, कारण चांगले दिवस जेव्हा आले ना तेव्हाच ती बघायला नव्हती. पण तिला माहिती होतं की सगळं छान होणार आहे. तिने खूप अगोदर सांगितलं होतं. मी खूपदा हे बोललेली पण आहे. पण हेच की आपण जसे काही आहोत. मागच्या वर्षी पण मी म्हटलं होतं की आपल्या लहानपणीचे जे संस्कार असतात ना, ते एंटायर आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. शांभवी तिकडे गेले त्यामुळे ते बघतात तिला. तर चला आता पालखी येते तर आम्ही जातो. खूप गरम होतंय खरं तर. पाऊस बहुतेक थोड्या वेळाने खूप मोठा येणार आहे. आणि रिंगण वगैरे अजून बाकी आहे ना. ही पालखी गेल्यास रिंगण असतं ना. ही पालखी गेल्यास आता ही पालखी जाते आणि मगच रिंगण होतं. एका वर्षी तर आम्ही तिकडे राहत होतो ना, बापरे असला पाऊस होता. तेव्हा जरा मोठी मुलगी एक मला भेटली, तर तिने माझ्यासोबत फुगडी खेळली. चला, आमच्या निमित्तानं तुम्हाला पालखीचं दर्शन तिथं व्हायच्या अगोदर व्हायलंय. कारण हे जेवणाच्या सुट्टीला आले आणि फराळ करायला. भक्तिगंगा शक्तिगंगा धारकरी. आणि हो, इथे मला आवर्जून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. म्हणजे तुम्ही नोटीस केलं की नाही माहिती नाही. बघा, इथे जे वारकरी जात आहेत ना, तर ते पायामध्ये चपलासुद्धा नाही आहेत त्यांच्या. इतक्या रखरखत्या उन्हामध्ये ते डांबर इतकं तापलेलं असताना त्याच्यावरती ते अनवाणी पायाने पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आणि ती जी काही ओढ आहे किंवा मनातली जी भक्ती आहे ना, ती निस्सीम भक्ती असल्याशिवाय हे शक्य अजिबातच नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी हे इथं अतिशय तंतोतंत सार्थ होतं. कारण का, तुम्ही जर पाहत असाल तर लोकांची गर्दीच नाही नुसती, तर त्यांची त्या पालखीच्या दिशेने जी काही ओढ आहे.
यांची आहे. तर बाळ छोटंसं आहे आणि गर्दी मात्र अमाप आहे, त्यामुळे थोडीशी भीती पण वाटत होती की आतमध्ये तिकडे जाऊ की नको, परंतु परत म्हटलं की तोच आहे करता करविता त्याला चिंता, म्हणून मग गेले. आणि माझ्या सुदैवाने आणि विठुरायाच्या कृपेने मला पालखीचं दर्शन मिळालं. शांभवीला पण दर्शन घडवलं, श्रीलाही घडवलं. आणि इथं दिसत असेल तर हे जे ट्रॅक्टर दिसतंय ना, तर त्याच्यामध्ये सगळा कचरा जो काही रस्त्यात पडतो ना, तर तो कलेक्ट करून टाकला जातो. हे खूप स्तुत्य आहे. या संपूर्ण वारीमध्ये ही गोष्ट मला खरं तर खूप शिकण्याजोगी वाटली. त्या पूर्ण वारीमध्ये म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने फुलाची पाकळी करत असतो, पण मला त्यातली सगळ्यात जास्त आवडणारी दरवर्षीची गोष्ट म्हणजे व्हॉलेंटियर आहेत काही जण जे स्वतः जाऊन सगळा कचरा म्हणजे वारीच्या वेळी आता कुणी काय वाटतं प्रसाद, कुणी केळी वाटतं त्याची सालं रस्त्यात फेकली जातात, त्यासोबत काही डिश असतात, साबुदाणा वगैरे वाटला जातो, तर त्याचे जे काही प्लेट्स असतात ना यूज अँड थ्रोच्या त्यात अशाच फेकल्या जातात. आणि त्या फेकलेल्या प्लेट्स जी काही मंडळी आहेत तर ती लास्टचं एक ट्रॅक्टर दाखवलं तर ते स्वतःहून सगळं कलेक्ट करून म्हणजे कचरा गोळा करतात. सो ते बघून ना मला खूप विशेष वाटतं त्यांचं. बॉल खेळते दादा. दादा तुझं शांभवीचं मॅचिंग झालंय की रे श्री दादा? तर मी बाहेर फराळ वगैरे करून आलोय तर आणि माहित आत्ता फराळ बनवायला. आणि आत्ता पावसाचं वातावरण झालंय. एवढं ऊन होतं ना बापरे श्री, एवढ्या उन्हामध्ये त्यांनी इतक्यांदा म्हणजे सकाळी 7:30 पासून तो वाटत होता. 7:30 पासून 7:30 पासून ते किती वाजेपर्यंत? 12:30 एक वाजेपर्यंत त्यांनी कंटिन्युअसली वाटत होता फराळाचं. आणि ते पाहून मला तर खूप भारी वाटलं. चला मी आता हे बटाटा वगैरे कट करून घेते. आणि आली बघा आमची मुटुक बाहुली. हे बघा करते तू शांभवी. हे बघा हे मध्ये मध्ये मध्ये. काल जो व्हिडिओ मी अपलोड केला होता ना त्याला अश्विनी मनसुख म्हणून आहेत, तर त्यांनी कमेंट केली आहे, ताई मी तुमचे व्हिडिओ अगदी पहिल्यापासून पाहत आले आहे, खूप मेहनत केली आहे तुम्ही आणि तुमच्या घराची जी काही सुरुवात आहे ती पाहून अगदी डोळ्यात पाणी चाले. हे करण्यासाठी खूप मोठं मन लागतं. चला फराळाचं झालेलं आहे. थोडंसं का सकाळपासून काय नाही खाल्लं ना की चेहरा थोडासा पडल्यासारखं होतं. ते साहजिक आहे. शांभवी पण रडते, तिला पण मला बघवायचं. आणि आता हा ब्लॉग मी थोडंसं फराळ वगैरे झाल्यानंतर कंटिन्यू करते. मगाशी प्रसादासाठी हे पेढा घेऊन आले होते, तर तोच देवाला ते अर्पण करतायत. आम्ही जे फराळाला बनवलं होतं ते देवाला मगाशीच अर्पण केलेलं होतं. तर त्यांना पावसाचं वातावरण झालंय आणि दाखवते मी तुम्हाला. बघा पाऊस येतोच आहे, छोटा छोटा. मी आता मस्तपैकी फराळ करून घेते. खूप विकनेस आल्यासारखं वाटायला लागलं अचानकच. माझ्यासोबत थोडी फराळ कर ना बाळ प्लीज. करतेच शांभवी दूध देऊ तुला? दूध देऊ? मोठा पाऊस आलाय आता. रिंगण सगळं भिजवलं पावसाने. म्हण बरं. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. एग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. शांभवी आता. हा बारिश बारिश जाओ ना और किसी दिन आओ ना, छोटी शांभवी को खेलना है, बारिश बारिश जाओ ना. आता चेंज करते मी, ड्रेस घालते आणि मग बाकीचं जे काही असेल ते तुमच्यासोबत पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. हे गेलेत मगाशीच आणि शांभवीचं आता झोपेची वेळ झाली आहे. त्यासोबत माझं पण यूट्यूबचं बऱ्यापैकी एडिटिंगचं वगैरे राहिलेलं आहे. सो चला आता पटापट आधी ते करते आणि मग हा ब्लॉग मी कंटिन्यू करते.
घालायला किती वेळ लागतं आणि काढायला किती वेळ, असंच आहे. नाव कमवायला किती वेळ लागतं आणि ते घालवायला एक चूक पण पुरेशी असते, बरोबर ना? ओके, तर आत्ता हे आलेत आणि पटकन मी आवरले म्हणजे मगाचं सगळं ठेवलंय, फक्त ना थोडासा गुंता आहे तो काढून घेत आहे. आणि माझे जे केस मी डोनेट केले होते ना, तर ते 6-7 इंचाच्या वर करायला पाहिजे, 6 इंच तर ऍटलीस्ट. पण मी जास्त केले होते, पण तेव्हा पातळ होते माझे केस. तुम्ही जर डोनेट केलेले बघितले असेल, छोट्या छोट्या वेण्या होत्या, अगदी पातळ झालेले होते. आता डेन्सिटी पुन्हा वाढली, माझ्या केसांची घनता बघू शकताय. आणि त्याचं कारण ऑब्व्हियसली माझं जे काही घरगुती तेल आहे आईच्या हातचं, तर त्याचाच हा सगळा असेल. खूप जणी विचारतात कोणता शॅम्पू वापरतेस, कोणतं तेल वापरतेस काय. मी तेलाचे व्हिडिओ खूपदा टाकलेले आहेत, परंतु बऱ्याच जणी नवीन ज्या आल्यात ना, तर त्या विचारतात म्हणून सांगते. आणि जे काही शॅम्पू आहे तो सुद्धा घरगुती शॅम्पू, आता प्रमोशनचे जे आहेत ना, तर ते सुद्धा मी यूज करून बघते. आणि त्यामुळेच मध्ये आधी कधीतरी एखादा सूट नाही झाला तर हेअरफॉल व्हायला लागतो. मग मी पुन्हा बॅक टू आईचं जे काही रुटीन आहे म्हणजे माझ्या केसांसाठीचं, तर ते फॉलो करते. आणि त्या संदर्भातला एखादा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला सांगू शकता, त्याविषयी आपण सविस्तर बोलूया. आता आम्ही जाणार आहोत. मी एवढं फास्ट यासाठी बोलते की पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा योग आलाय आणि स्वारीच्या तोंडून आलाय, त्यामुळे म्हटलं की कशाला संधी सोडायची ना. त्यामुळे आम्ही तर खूप सोडल्या होत्या, कारण की उशीर होणार. आणि आम्ही चाललोय सध्या प्रति पंढरपूरला. आणि कुणाकुणाला माहित आहे की कोल्हापुरामधील प्रति पंढरपूरचं ठिकाण, तर ते कमेंट बॉक्स मध्ये सांग. शांभवी झोपली, तिला उठवायचंय, पटकन तिला रेडी करते 2 मिनिटात. अंधार झाला तर मग परत होणारच आहे अंधार, कारण आता 6:45 वाजलेत. सो ऑब्विस आहे की आता इथून पुढे पावसाचं ते कसं काय ते उपरवाले की भरोसे, कारण त्याच्या दर्शनाला चाललोय, त्याला चिंता. अंधार झालाय आता. आणि बघा सोबत असली ना सगळं घ्यावं लागतं, इव्हन आपल्याला सुद्धा की आता पाऊस आला तर मग रेनकोट, थंडी वाजली. आणि बघा असं काही नाही की गर्दीतच दर्शन करावं, तर लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील तर त्यांचा विचार करून निवांत वेळी दर्शन घ्यावं. ते आपल्यासाठीच आणि मेन गोष्ट तो आपल्यामध्येच आहे. ना, अगोदर त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं, आता तर सुट्टी झाली, मग आता कुटुंबाला घेऊन निवांत वेळेत निघाला. कुठे होतास तू? स्त्रीला पण घेतलंय आणि आता निघालोय आम्ही नंदवाळला. इतकी गर्दी आहे ना, बापरे, पार्किंगला सुद्धा जागा नाही. आणि इथून आता जवळपास 2.5 किलोमीटर मे बी चालत जावं लागणार आहे. आता शांभवीला घेऊन कसं काय होतंय. काही बाई आहे हिची साधी टीव्ही लावण्याची पण लायकी नाहीये, लाईट बिल येईल म्हणून ही टीव्ही चालू करत नाही, अशा पद्धतीच्या काही निगेटिव्ह कमेंट. म्हणजे एक बाई सतत पुन्हा पुन्हा करते, मी डिलीटही केल्या, तर मला माहिती नाही तिला माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे. म्हणेन बाई मी तुझ्या घरातले निर्णय घ्यायला येत नाही, माझ्या घरात मी काय निर्णय घ्यायचे, टीव्ही लावू चालू ठेवू हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आता पांडुरंगाच्या दर्शनाला चालली आहे तर तुझ्यासाठी सद्बुद्धी नक्कीच मागेन मी. जाताना पण काय घ्यायचं सांग तरी. काय ते एवढी गर्दी आहे. दोघांमध्ये घेतलाय. काय म्हणतात त्याला? वाघाट. वाघाट क्षीरसागर ना? हो, क्षीरसागर. हे खाऊन उपवास सोडायचा. कितीला आहे ते? हे 30 रुपये 20 रुपये. बापरे. हे बघ, हे वाघाट 50ला 3 घ्या. ते काहीच घेतलेलं बरं. एवढं चकचकीत होती का? नंदवाळवरनं आलो आणि त्यानंतर तिथं ना काही शूट पण करता नाही आलं. एकतर मोबाईलमध्ये माझ्या काही चार्जिंग वगैरे नव्हती, स्विच ऑफ झालेला. आल्यानंतर फराळ वगैरे केली, थोडंसं माझं एडिटिंगचं काम होतं, व्हिडिओ पब्लिक केला. आणि त्यानंतर आत्ता मी हा व्लॉग कंटिन्यू करते, तोही एका गुड न्यूज सोबत.
खरं तर जे काही म्हणजे बऱ्याच जणींना माहिती असेलही, काही जणींना माहीतही नसेल. बघा, आपले जे शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनी राजीनामा दिलाय, तर तो का दिलाय हे किती जणींना माहिती आहे ते आपण बघूया. कमेंटमध्ये नक्की सांगा की का दिलाय ते. आणि आजचीच ही न्यूज आहे. खरं तर आपण अपडेट असलं पाहिजेच आणि चांगल्या गोष्टी अंगीकारायला काहीच हरकत नाही. या पूर्ण सिनेरिओमध्ये महत्त्वाची गोष्ट मला तरी घेण्याजोगी ही वाटते की एकीचं बळ जे आहे ना, म्हणतात आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो आहोत की एक काठी घेतल्यानंतर ती तोडणं सोपं आहे, पण काठीचा जेव्हा बंच होतो आणि तो ग्रुप तोडायचा म्हणल्यानंतर खूप मोठी तिथे ताकद एकवटावी लागते. तर या पूर्ण याच्यामध्ये ते विद्यार्थ्यांनी बरंच काही सोसलंय आणि त्याच्यामध्ये एवढे दिवस त्यांनी हा विषय इतका धरून ठेवला किंवा लावून ठेवला, तर ती खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप शिकण्याजोगी सुद्धा आहे. सतत होतं की आता पुढे काय आणि दररोज त्या संदर्भातल्या अपडेट. सो ही एक चांगली बातमी आजच्या दिवशी घडली. शिवाय आज विठुरायाची आषाढी एकादशी दिवस खूप छान गेलेला आहे आमचा. तुम्ही कसा स्पेंड केला आजचा दिवस ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाऊस आहे का तुमच्या इकडे सांगा. दुपारपर्यंत इथे कडकडीत ऊन होतं, त्यानंतर पावसाने हजेरी लावली. सो असं काहीसं आजचं कोल्हापूरमधलं वातावरण वगैरे होतं. सो छान वाटतंय. पूर्ण दिवसाचा शीण गेल्यासारखं ती बातमी ऐकल्यानंतर वाटलं आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ खरं तर कंटिन्यू केला आहे. गेल्या वर्षीच्या आषाढीला आई इथे होती, त्यामुळे गोष्टी खूप सोप्या होत्या. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून हाईप द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पासून क्लास सुरू होतोय, त्यामुळे उद्यापासून परत नवीन चक्र, नवीन सुरुवात होणार. आणखी कामाचा थोडासा लोड वाढणार आहे, पण मी तो खूप एन्जॉय करते आणि ते कसं मॅनेज करते काय किंवा कसं असतं माझं त्यावेळेसचं रुटीन हे पाहायचं असेल तर कमेंट करा. चला आता मग भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी.